चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेला आज घटस्थापनेनं प्रारंभ झाला। महाकालीची यात्रा चैत्र शुद्ध षष्टीपासून वैशाख पौर्णिमेपर्यंत चालते आणि ह्या साधारण महिनाभरामध्ये 4 राज्यातून लाखो भाविक चंद्रपुरामध्ये देवी दर्शनासाठी दाखल होतात। चैत्र नवरात्रोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यातून मोठ्या संख्येत भाविक दर्शनाला येतात। यात्रेला देवी भक्तांची गर्दी असते। नाचणारे पोतराज आणि मळवट भरलेल्या महिला भक्तांनी परिसर गजबजून जातो। चंद्रपूरमध्ये उन्हाचा जोरदार तडाखा आहे। त्या दृष्टीनं मंडप आच्छादन, पेयजल, आरोग्य, निवास ह्यासह मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनानं भाविकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधाही केल्या आहेत। घटस्थापना आणि महाआरतीनंतर आज मंदिरात भाविकांच्या दर्शन प्रवेशाला सुरुवात झाली। माता महाकाली यात्रेला येणाऱ्या भाविकांची गर्दी बघता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 3 यंत्रणा कक्ष ठेवण्यात आलेत आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आलेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभावती एकरुके यांनी दिली आहे। नमस्कार। आजपासून नवरात्र, चैत्र नवरात्र चालू झालं आहे। आज षष्ठी, आजपासून देवीचा घट बसतो आणि चैत्र नवरात्र चालू राहते। त्याचप्रमाणे आज सकाळी 5:30 वाजता आपलं महाआरती, महापूजा झाली। त्यानंतर आरती झाली। त्यानंतर आरतीनंतर आपल्या इथलं पालखी एक निघते की जे एकविराला जाते। इथून हळद खेळत ते घोडा, यावेळी घोडा पण होता सोबत। त्याच्यात सगळे आपले सेवेकरी लोक, आणखी भाविक लोक मिळून ते एकविराच्या दर्शनाला गेले। त्याचप्रमाणे आता ही नवरात्र आता हे पौर्णिमेपर्यंत चालू राहणार आहे। पौर्णिमा म्हटलं तर देवीचा महापूजा लास्ट दिवस आहे यात्रेचा। त्या दिवशी आपण रात्रभर देवीचं अभिषेक, आणखी आरती, त्याचप्रमाणे पूर्ण शृंगार करतो। कपडे पूर्ण काढून दही दुधाने आंघोळ राहते। त्यानंतर मग आरती राहते। त्या दिवशी आपल्या दुपारी मग 1 वाजता मग घट उठतो। त्याप्रमाणे प्रशासन आणखी महाकाली देवस्थानाकडून जे काही भाविकांसाठी सोय आहे ते केलेली आहे। जशी यावेळी फॉगरची व्यवस्था केली आहे की जेणेकरून रांगेमध्ये पूर्ण फॉगर लावले आहे की जेणेकरून थोडासा थंडावा राहील। आणखी महापालिका, आणखी चंद्रपूर आपल्या महाकाली देवस्थानाच्या म्हणून मंडप केलेले आहे। आपल्या परिसरात केलेले आहे मंडप। तिकडे बैलबाजार परिसर खूप वाढवलेला आहे त्यांनी अफाट तिकडे, म्हणजे तिकडे पार्किंगची पण सोय केली आहे यात्रेकरूसाठी, आणखी राहायची पण सोय केलेली आहे। साधारणतः आपल्या इथं भाविक मराठवाड्याचे जास्त येतात। आणखी मराठवाड्याच्या लगत लागून जे आहे, जसं आंध्र प्रदेशचा काही भाग आहे, तिकडचे लोक साधारण जास्त येतात। मराठवाड्याचे पहिलेपासून जास्त लोक येतात साधारणतः। अजून या नवरात्राचं एक विशेष आहे की मराठवाड्याचे जास्त लोक दिसतात। आजपासून नवरात्र सुरू झाला। आज षष्टीपासून हे पौर्णिमेपर्यंत राहील। पासून माता महाकाली नवरात्रोत्सवची यात्रा सुरुवात झालेली आहे। या यात्रेकरिता आपण पाहतोय की दरवर्षीच मराठवाडा, साऊथ, आंध्र, तेलंगणा या ठिकाणाहून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात। त्या भाविकांचा जो गर्दी असते, त्यांची राहण्याची व्यवस्था आणि कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता आपण पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो। माता महाकाली यात्रेच्या निमित्ताने जी काही गर्दी होणार आहे आणि जो काही यात्रोत्सव आहे त्यासाठी जवळपास आम्ही 400 होम सैनिक आणि 250 पोलीस कर्मचारी आणि 25 ते 30 अधिकारी असा हा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। महाकाली यात्रेच्या दरम्यान शांतता राखावी आणि त्या ठिकाणी सुपरविजन राहावं या ठिकाणी 3 नियंत्रण कक्ष ठेवण्यात आलेले आहेत। एक नियंत्रण कक्ष हे महाकाली मंदिराच्या आतील परिसरात असेल, एक नियंत्रण कक्ष मनपा झोन कार्यालय या ठिकाणी आहे आणि मुख्य नियंत्रण कक्ष जे आहे हे यात्रा नगरी जे ग्राउंड आहे या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। संपूर्ण परिसराचं जे आहे सीसीटीव्ही कॅमेराचं जे स्क्रीनिंग आहे ते मेन नियंत्रण कक्ष या ठिकाणी राहणार आहे। त्या ठिकाणाहूनही सुपरविजन राहील। वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यात चेन स्नॅचिंग टीम असेल, छेडछाड पथक असेल, पेट्रोलिंग पथक असेल, फिक्स पॉइंट असेल, रांगा दर्शन असतील किंवा
शॉपिंग झोन असतील किंवा जे मंदिरात येणारे भाविक आहेत, यात्रेकरू आहेत, त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणचा बंदोबस्त, आंघोळीचे ठिकाण आहेत, या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा लावण्यात आलेला आहे.